औरंगाबादमध्ये पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्यानं एक आरोपी तरुणाचा मृत्यू झालाय। राहुल गायकवाड असं या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी त्याला मोटारसायकल चोरीच्या एका चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। गुन्हे शाखेच्या ताब्यामध्ये असताना राहुलला तपासासाठी ते पोलीस घेऊन जात होते। त्यावेळेस त्यांनी या धावत्या गाडीतूनच खाली उडी मारली। त्यामध्ये डोक्याला त्याच्या गंभीर इजा झाली आणि त्यातच राहुलचा मृत्यू झाला। मात्र पोलीस सोबत असताना गाडीच्या काचेतून आरोपी उडी कसा मारू शकतो असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। या प्रकरणात अक्षम्य हलगर्जीपणा करणाऱ्या 2 कॉन्स्टेबल्स आणि तीन कॉन्स्टेबल्सना निलंबित करण्यात आले। दरम्यान राहुलचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा दावा राहुलच्या नातेवाईकांनी केलाय। यामध्ये पोलीसचे ताब्यात असताना ही जे आरोपीची मृत्यू झाली, यामध्ये पोलीस टीम जो होता त्यांचे निष्काळजीपणा होता आणि त्यांच्या सुरक्षेची योग्य काळजी करायला पाहिजे होता। तशा न केल्याबद्दल त्यांना विभागीय कारवाई अंतर्गत सध्या निलंबित करण्यात आलेली आहे आणि प्राथमिक चौकशी त्यामध्ये आदेशित करण्यात आलेली आहे। ही प्राथमिक चौकशीचे नंतर विभागीय कारवाईची दिशा ठरेल आणि तोपर्यंत सीआयडी क्राईमकडे इन्व्हेस्टिगेशन देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर काय त्यांची क्रिमिनल लायबिलिटी आहे, क्रिमिनल काय नेग्लिजन्स आहे, त्याबद्दल सीआयडी क्राईम योग्य कारवाई करते। वारला मुलगा त्याने मारलं ना कोठडीतच। त्यांनी कोठडीत ते मी उभा राहिलो त्यावेळेस आवाज येत होता, मधून ते मारितच होते। ते खाली उभा एक जण होता, झालं का रे कबूल असं म्हणत होते, झालं का रे कबूल, आणि टोले चालत होते। परवा आणला बसलून ते व्यवस्थित मुलगा होता। काल पाहिलं तर मुलगा असं वाकला साहेब, पोटामध्ये बी लय मार होता त्याच्यावर, आणि याने मला बोलून सुद्धा नाही दिलं, त्याला जवळ सुद्धा नाही जाऊन दिला असं।